शवंत मावशी, शांताबाईनी येत काय भाषेच्या कार्यक्रमाचे गोवणी शायले येते ना माय. वावरात गेली शिन्ना ते म्हणून नाही आली. आतापर्यंत आली असते. सोळा बरं पोतं. चला घ्या बरं लवकर लवकर. हा खरंच. चला काढा सगळं जण. बात तनीच नव्हता तेवढी पोतोडी. का शांताबाई, खरं सविताबाईनं टोपल्यावर कांदे चोरले का? गंगूबाई, आपल्याला काय घेणं देणं नाही बरं. तो घरदनी पाई आणि ते सविता पाई काही करायला लागत नाही आपल्याला. चल तू त्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. शांताबाई, कशा गोष्टी करतो तू? आपण तिच्यासोबत होतो ना. आज तिनं कांदे चोरले. घरदनी उद्या आपल्याला म्हणेन तुम्ही सगळे ना टोपलं कांदे नेले म्हणून. पायशीन आपण एक कांदा नाही आणला. हा बिचारे गंगूबाई, ते बरोबर आहे. आता उद्यापासून लक्ष ठेवू आपण. तेच म्हणतो तुले. चल जाय तू आता, मी माझ्या घरी चालले. आणि उद्या लवकर निघतो वावरात जायले. हा लवकर येतो. चल ना माझ्या सुनीला सांगितलं नाही कुठे गेले करत असेल. सविता कुठे गेली आहे? सविता आई काय म्हणत होते? सविता तुला मी सकाळी न सांगताच गेली. वाट पाहिलीशी ना तू. मला नाही माहिती आता काय. आता मी चालली आता मनीषा रे भेटायले. माहिती राग आला सविताले. जाऊ दे, तिने पाहिलं असेल रिंकू बी कुठे गेली. रिंकूने दिसली, मी नाही दिसली. तिच्यातला असेल तो की मायले की गेल्यास कुठे. चल बरं बाई, वावरात आणला जीव थकला. अंग टाकतो जराबर. सून गेली पासून, पण सुनीनं असं नाही म्हटलं आई ग्लासभर पाणी आणू काय. काही कोणी कोणाचं नाही बाप्पा. तिला राग आला असेल. मनीषाबद्दल मी जास्त खिजली नाही तर कुठे खिजतं माय. नवरा असा पाहिजे या रंगाचा. त्याला सांगितलं नाही ऐकलं तर काय करू मी. शांती आले का तू वावरातून? घरातच होते वाटते. शांती झोपली केव्हा? उठणं जरा हातभार लाव कोणाच्या कामाले. कोणाचं शुभ काम होते तर त्याच्यानी आपला हातभार असा जरा असं आपली पुण्याची गोष्ट होते. मला आराम करू दे जराबर. लय जीव थकला नाही उन्हानं. गोट्यासारखं वजन त्या कांद्याचं. तुम्ही येतो म्हणा आणि चाट दिली तुम्ही बी. उठणं शांती. शकुनाबाईचं मग आहे बरं त्या ब्राह्मणाच्या इकडे साखरपुड्याची तारीख कायसाठी सगळं अडेला. त्या ओळखीचा ब्राह्मण आहे तो. शांती उठणं. चिंतेश बाबा माझ्या जीव थकला बरं. मला म्हणू नका तुम्ही उठ म्हणून. आता पण मी संध्याकाळी काय येतं. अरे संध्याकाळी काय पाहिजे तू? उद्याचा साखरपुडाच करू ना, तारीख कधी असली तर. काय म्हणता तुम्ही? काय म्हणता मला? अरे शांती मी म्हणून राहिले तुले शकुनाबाईसोबत ब्राह्मणाच्या इकडे त्या ब्राह्मण ओळखीत आहे. शकुनाबाईला का माहित नाही ब्राह्मण कोणता आहे कोणता नाही. साखरपुड्याची तारीख कायसाठी. आणि त्या रिकाम्या गोष्टी मला सांगायच्या नाही. आज म्हटलं तर म्हटलं, याच्या पुढे अजिबात मला म्हणायचं नाही. जाऊ दे ना मग, तुला मी मान देऊन आलो मोठेपणा करायसाठी. शांती तू समजू नको आणि डोक्यात बसू नको तू. आपल्या माथापा कोणतं काम ओळीन म्हणून. गेले दिवस ते गेले. आता त्या माथाड्याचे दिवस गेले शांती. एवढी मस्ती बरी नाही बरं. सुटली की मस्ती बरी नाही बरं. मस्ती गिस्ती काढते नवऱ्याची. तुमचं लाय काय काय मग काहून येतं काय करू. तो मले राग आणू नको. त्या झाबरूच्या घरी त्याला जाईन मी. त्याला सांगेले काय शिकून आला तू त्या बहिणीले म्हणून. भिवणी पडला की मले. भावाले सांगेन. धमकी देतात भावाच्या. जाऊ दे, लय मस्तीवाला माणूस आहे माहिती आहे झाबरूले बी. आई कुठे गेली आई? माय मनीषा पाय बरं कोण आलं. कोण आहे तर का भूत नाही की कोणी. मी जा इकडे लवकर. आली माय सविता कधी आली तू? मनीषा ये लवकर. काय सविता ताई आली, ये लवकर. आली आई मला सांगतो पहिले तू लग्न पक्क केलं काय ते पप्प्यासोबत? हा सविता केलं ना. कोण काय झालं तुला एवढं? त्या दिवशी बोलावलं त्या दिवशी आली नाही पण आता आली. लग्न पक्क केलं काय? आई तुला माहिती आहे ना तो पप्प्या चांगला नाही म्हणून, तर तू पक्क केलं काय? सविता बेटा काही काळजी नको करू. तू सगळं चांगलं होते. आपली मनीषा सगळं सांभाळून घेणारी आहे. बस ना तू. एकटीच आली काय? जवळ कोणी आली काय? कोणी नाही आलं, मी झाली. सविता ताई बस ना तू. उभी कोण? काही बसत नाही मी आणि पाणी बी पित नाही मी. सविता असा राग करणं बरं नसते. आई बाबाच्या घरी आल्यानंतर पाणी पित नाही असं म्हणू नाही. आई बाबाशिवाय काहीच मोठं नसते. मनीषा तू सांग पहिले मला, तू खुश आहेस काय? हा सविता ताई खुश आहो मी.
सविताताई, तू काही टेन्शन घेऊ नको. नगराचे सगर, सगराचे नगर होतच असतात. आता पाहिलं ना तू, 12 महिन्यापासून लग्नाला काढलं, चांगला पोरगा भेटला काय? शेवटी जे नशिबात असते सविताताई, तेच होत असते. बाबा कुठे गेले? ते बाबा तर माहिती आहे तुले, दिवस निघाला की चालले. अरे सविताताई, जोदी मनीषा रागांदी आहे ते, तिच्या पसंत नव्हता ना पोरगा. शांताबाईनी म्हटलं असेल, बोलावलं नाही म्हणून ती आली राग. जाऊ दे, आपाप शांत रागवते तिचा. कशी फसवणूक केली तर एवढ्या चांगल्या पोरीची. चल, सविताने स्वयंपाक केला, जेवण घेतो करून. आईले म्हणतोच मी आता, चल मामाच्या घरी अंड्याच्या रस आले म्हणून. आई कुठे गेली? आई आली पिंकी. काय झालं पिंकी बेटा? आता सगळं तू घरून? आई चल ना मामाच्या घरी. आई अंड्याच्या रसाला चल नाही मामाच्या घरी. पिंकी थांब ना, मामाचा फोन येऊ दे ना एखादा. कशी चालतं काय बिना फोनची? आई आपले मामा असतो होय आई, ते गेले तर काय होते आई? नाही ना पिंकी बेटा, थांब ना 2-3 दिवस. ते अशीच सवय पडते मग. भाऊ चांगला आहे पण भाऊजीला सवय पडते अशीच. जाऊ दे म्हणते, आपाप येते आपल्या मतानं ते. तुला समजत नाही पिंकी, तू लहान आहेस. नाही आई चल ना आई चल ना. थांब त्या बाबाला येऊ दे मग. आई मी कपडे भरू काय मग? जाय भर. पण घे, माझ्या भावाला एवढं समजत नाही. आम्ही पिकून राहिले, लेकरं सुट्ट्या लागल्या, लेकरं वाट पाहिनीचं. जाऊ दे, नवरा असा हलकट असला, दारू पिणारा असला तर कोणी बरं पाहत नाही. आता फोन आला तर ठीक, 2 दिवस वाट पाहतो, तिसऱ्या दिवशी मीच चले जातो पिंकीला घेऊन. काय करतो मग, आपल्यालाच कमीपणा घ्यायला लागते. आई भरली ना कपडे? पिंकी आता काही करू नको, जाय तू खेळायला जाय. माझ्या डोकं खाऊ नको तू, तुला माहिती आहे मग धमके वाजतात चांगले तुले. पण चल जो आई, खरंच हा म्हटलं तुले. आता नांदा लावू नको तू, जाय तू. कोणी येऊन घेता रोज यांनी ते कांदे चपाकरायला बसतो म्हणतो. नाही तर मग देव सविता 2-3 कांदे, देव सविता 4-5 कांदे. बाहेर सांगता येत नाही तर राहू दे, टोपलं घरातच घेऊन जातो. सविता कोणतरी जाऊ दे, विकत आणले सांगेन. कोणा माहीत पडते काय चोरून आणले म्हणून. पंगी चोरून गेली कांद्याचं टोपलं घेऊन. सविता मला दिसली सविता मला. कोण आहे? हे नाटकं आले दोन्ही झाले सविता. ते आता माझ्यासमोर धादान गेले तो टोपलं घेऊन आणि त्या कांदे चोरले, हे बी मला माहित आहे. ओ माय बी, शांताबाई काय झालं वा? कधी आली हो तू आणि काय म्हणून राहिली? काही समजून नाही आलं मला. कांदे काढायचा हुका घेऊन आली का माझ्यासाठी? सविता येळा बनवून पिळा नको खाऊ ना तू. माझ्या घरी तू घरचं आला ना. कांदे त्या चोरले, महिना बदलाम झालं. त्याला सप्पा सांगेन मी की मी कांदे चोरले नाही, तुमचे भाऊ चोरणारी दुसरीच पोरगी आहे. शांताबाई सांगून दे एखाद्या पुरुषं ना. शांताबाई त्या घरी आला काय तो? हा सविता माझ्या घरी आला तो. त्याला सांगून देतो मी, त्याला त्या घरी घेऊन येतो. कांदे मॅ चोरले नाही म्हणतो, कांदे चोरले सवितानं. आणि काय गर्दा तुझ्या टोपल्यावर कांदे चोरायची का? 5-6 कांदे देतात ना ते लोक. जाऊ दे ना शांताबाई, तेच ते काय काढतं. पाहून घे मंडळी, चोरीचा माल पुरत नसते आणि कमाईचं सरत नसते. समजलं ना? व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. सविताच्या चोरला व्हा आला तो माणूस माझ्या घरी. आता सविताच्या घरी मी त्याला डायरेक्टच घेऊन येतो. मंडळी बरोबर आहे ना? चोरी करणं महापाप असते. उद्या घरी ना तुम्ही 2 काने शिल्लक आणा, कोणीच काही म्हणणार नाही. कमेंट खूप आल्या वाढदिवसाच्या. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले, असं करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण नक्कीच करा. मंडळी आज अर्जंट कामं असल्यामुळे व्हिडिओ मी छोटा बनवत आहे. रोशनी रामटेककर नागपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. प्रणाली आणि महेश भोजने यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. रेश्मा आणि दिनेश चौधरी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चंद्रपूर. मंजुषा राजेश पुणे, राधा अंकुश सिरसाट. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्थ राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. पिंकीचं, मनीषाचं, झाबरूचं सर्व आपण दाखवणार आहोत. चला मग भेटू आपण नवीन भागात.